मी त्या म्हणाला होतो, अरे मी असतो ना तिथे उद्धवच्या कान फडत मारले. आता पण तेच वाक्य बोलतो. मला अटक झाली, मारली असती भूतकाळात, आई म्हणते आता मारणार आहे. का लायसन दिलाय? त्या बाईसाहेब एक कोण आहेत, चपला मारतायत नारायण राणेचे. आला घरात घुसून मारे, माझं नाव तरी परत परत घे ना जरा, मी कोण आहे, काय आहे, कधी घेतोय, काय सांग तरी, नकळत जा. अरे पोलिसची नोटीस नाही दिली, घरात घुसून मारेन बोलली आहे. मारेन हे ऑफेन्स होतं. मी एकदा बोललो होतो 15 ऑगस्टला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेला किती वर्ष आली स्वातंत्र्याला, सांगता आलं नाही, असं मागून बोलतो. किती वर्ष झाली? आणि अस्मितेचा विषय, महाराजांच्या पुतळ्यावरून महाविकास आघाडी गलिच्छ राजकारण करत आहे. काँग्रेसने त्यावेळचे पेट्रोलियम मंत्री श्री मणिशंकर अय्यर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला त्या प्रकरणी 27 ऑगस्ट 2004 रोजी माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या विरोधात जोडेमारा आंदोलन केले होते. मी सुद्धा सहभागी झालो होतो. आज उद्धव ठाकरे त्याच काँग्रेसच्या नेत्यांच्या हातात हात घालून हिंदुत्वाविरोधात तेच आंदोलन करीत आहेत. काँग्रेसचे स्वातंत्र्यवीरांची माफी मागितली नाही. पंतप्रधान मोदींनी पुतळा पडल्यामुळे देशाची मागितली. मोदींनी मागितली, त्यांनी मागितली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात येऊन माफीवीर या शब्दाने स्वातंत्र्यवीरांना हिणवले. ठहरो, नीचे स्क्रॉल करने से पहले एक बार मेरी बात सुन लो बस. मेरी मार्केटिंग टीम बोल रही है कि आप बिजनेसमैन हो. स्वातंत्र्यवीरांना हिणवले. उद्धव ठाकरे मूग घेऊन गप्प राहिले. उद्धव ठाकरे यांची अस्मिता शिल्लक आहे का? ज्या शब्दाने राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीरांना हिणवणे, तोच माफीवर शब्द आज नाना पटोले पंतप्रधानांसाठी वापरत आहेत. महाराष्ट्रातल्या काँग्रेसवाल्यांनी अस्मिता शिल्लक आहे का, हा माझा प्रश्न आहे. मी एक खरं हातात घेत नाही आणि वाचत नाही, पण आज घेतला सामना वाचला. आणि या सामन्यामध्ये जी भाषा वापरली जाते आहे ती मराठी भाषेचा नावलौकिक वाढवणारी आहे का नवीन मराठी शिकणाऱ्यांना का अशी भाषा शिकू नये असं वाटण्याजोगासाठी अशी भाषा वापरली जाते, हा माझा प्रश्न आहे. यामध्ये बरेच काही फोटो आहेत. या ठिकाणी उद्धव ठाकरे महाराष्ट्रद्रोही शिवद्रोही सरकार, गेट आउट ऑफ इंडिया. हे कोण आहेत उद्धव ठाकरे आज गेट आउट म्हणणारे? त्यांना त्याचं अस्तित्व माहीत नाही. ते मुख्यमंत्री नाही आहेत, एक सामान्य नागरिक आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्री गेट आउट. अरे तू कोण आहे, तुला एवढं पण कळत नाही? कसा नेता होऊ शकतो हा? आंदोलन. अरे या अगोदर पण पुण्यामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर लोकांनी मोडतोडी केली होती. कुठे झोपला होतास काय तू तेव्हा नाही. आता निवडणुकीच्या तोंडावर एक तर दारे झिजवतोय सोनिया गांधी, शरद पवार, मलाच करा मुख्यमंत्री. लहान पण त्या माणसाला वाटत नाही. बाळासाहेब ठाकरे कसे स्वाभिमानी आणि हा माणूस किती स्वार्थी. मी जवळून पाहिलंय दोन्ही दृश्य. याची दुसरा हेडलाईन म्हणजे काय म्हणतात ते, संजय राऊत शिवद्रोही मिंदे सरकारला जोड्याने फोडून काढले. जोड्याने फोडून काढतात मला माहित नाही, चापकाने फोडून काढतात. कधी प्रत्यय आणून दाखवायला पाहिजे ना, असा प्रत्यय असतो. कसं चापकाने फोडतात. योद्धे अनवाणी उतरले आंदोलनात 76-83 योद्धे. काय कोणाबद्दल शब्द वाट, बिचारे कसे चालले असतील हो आंदोलनात. आजच्या 2-3 दिवसाला आपल्या महाराजांनी मी बोललो होतो. आता शरद पवार या वयातही महाराष्ट्र शांत सलोखा निर्माण व्हावा यासाठी प्रयत्नशील नाही. आजही लावणलावी करतायत. जातीमुळे ते निर्माण व्हावं. 4 वेळा मुख्यमंत्री असताना, केंद्रात मुख्यमंत्री असताना त्यांनी रिझर्वेशनची टक्केवारी नाही वाढवली. अबाव 52% पुढे नाही गेले, मागणी केली. आत्ता करतायत, म्हणतात आत्ता का या राज्य सरकारने जावं आणि 52% पुढे वाढून घ्यावं. 4 वेळा मुख्यमंत्री होते, मराठा मुख्यमंत्री होते, का नाही केलं? ही भांडणं तुम्हाला अभिप्रेत आहे. तुम्ही चालत येता आणि पेटवता लोकांची म्हणा.
का नाही शांततेचा एखादा मोर्चा काढला की महाराज शांत व्हा, जातीचं राजकारण नको, पुतळा पडला, चला आपण एकत्र येऊ, यापेक्षा चांगला देखना पुतळा तयार करूया बोलला असता तुमची कीर्ती वाढली असती हो. शरद पवार तुमची प्रत्येक कृती संशयास्पद आहे. मराठ्यांच्या राजकारणात पण तुम्ही राजकारण खेळतायत. वय वर्ष 83 पर्यंत तुम्ही स्वतःच्या जातीला न्याय देऊ शकला नाहीत. आता मराठी घुसलात ना ज्यांना कोणाला घेऊन, मला माहिती आहे. माझं पण इंटेलिजन्स डिपार्टमेंट सेपरेट आहे. कोणाला घेऊन कोणाला आहे. एक मला फोन आला सुरुवातीला, जिरांगेचं आंदोलन चालू झालं, फोन आला. पहिल्यापासून शिवानी बोला, म्हणलं हा काय आपल्या चांगल्यासाठी नाही बोलतोय. म्हणलं काय रे, नाही तुम्ही विरोध येते बोला आणि मग शिवाय चालू. म्हणलं बघ तुझा घरचा ॲड्रेस दे, मी येतो रात्री तुझ्या घरी, दे तरी. शिवाय बॅग आता ठेवला. मी आमच्या पीएना दिला, बोलायचा ॲड्रेस काढ आणि पोलिसांना कंप्लेंट कर. कोण निघावा? शरद पवारांचा कार्यक्रम चव्हाण. हे खेळ का खेळता? शिळ्या घेऊन मला काय होणार नाही. त्याचा ॲड्रेस मिळाल्यावर माझी जी प्रक्रिया असेल तर त्याला संरक्षण घ्यावं लागेल ना. हे खेळ आमचे वरिष्ठ खेळतात. छत्रपतींचा हा महाराष्ट्र लोक कल्याणकारी बनावा हे ध्यानीमणी पवारांच्या असायला हवं. आमच्या सरकारने सांगायला नाही, थांबा वाद नको, बसूया आपण, चला पुढचा पळत बसूया, मी तुम्हाला चांगला आर्टिस्ट देतो, या ओळखीचा जुना बोला ना, कोण नाही म्हणणार आहे. पण पेट्रोल टाकूनच ठेवायचं आणि काडी घेऊन फिरायचं, याला कोण म्हणणार ना. या महाराष्ट्रात स्थान नाही. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राजकारण उद्धव ठाकरे, काँग्रेस, शरद पवार काय वाटत नाही? दुसऱ्याने तर सोडले हो. पत्रकार कोणतं आहे तो, त्याची मी केस करणार, मी स्वतः करणार जर सरकारने नाही केली तर. तो काढे व्हिडिओ, तो आता तो त्याचा त्यांना महाराज काय ना त्याला दाखवणार त्या संजयला, त्याला माहित नाही. हा तुम्ही पाहिला असेल, महाराज शिवाजी का ऐसा अपमान तो मुगलों ने भी नहीं किया. ही कोणाची अवलाद बरं? हा ना, महाराज पडल्यानंतर काही क्षणातच वरून प्लॅस्टिक टाकण्यात आलं व्हाईट रंगाचं. हे बाजूला करून फोटो काढून व्हायरल धंदे करतोय, बडकाबडकी करतोय. राज्य सरकारने त्वरित कारवाई करावी, याला आतमध्ये करावा, वातावरण बिघडवतोय. याच्यापेक्षा दुसरा एव्हिडन्स असू शकत नाही. काय चेष्टा आहे का हा विषय? निवडणुका म्हणून कसे नाचाल? हे किती धाडशी आहे ना. मी हे परवा पाहिलं, मला माहितीच आहे, मी त्या गावचाच आहे. 39 वर्ष त्या गावातच होतो मी. काय आहे यांच्यामध्ये मला माहिती आहे. या उद्धवमध्ये कधी कुठे कान पडत पण नाही मला. आणि काय धमक्या, गेट आउट. अरे तू काय गेट आउट म्हणतो? तू मुख्यमंत्री होतास, लोकांनीच गेट आउट केलं ना तुला. आता पुढच्या निवडणुकीची वाट बघतोय, पॉवर सावंत मलाच करा. तुमची सत्ता कशी येईल? आम्ही काय द्यायला बसलोय? आम्ही आहोत आणि राहणार. तुमचं काय काम आहे? काय केलं 2.5 वर्षात? 2 दिवस फक्त मंत्रालय. असा मेंगळट मुख्यमंत्री आम्हाला नको आहे. काय येत नाही, फायनान्स मला कळत नाही. मग काय झक मारायला आलास मुख्यमंत्री बनायला? 2 दिवस फक्त मंत्रालय. कामकाज कोण करेल? जनतेचे प्रश्न, गोरगरिबांचे प्रश्न, शिक्षणाचं असो, सामाजिक असो, आर्थिक कोण पाहणार, कोण अभ्यास करणार? आणि मुख्यमंत्री काय हो? त्याला पाहिल्यावर वाटतो का माणूस मुख्यमंत्री व्हा? बावळट याचा मी तुम्हाला ड्रेसचं सांगितलं आहे. हा ड्रेस मी सिलेक्ट केलेला आहे. तेव्हा एक दिवशी रात्री घरी गेलो, काहीतरी काम मी बोलवलं. मला 9 वाजले होते. साहेब बोलले माझ्याकडे नाही काम, तुला उद्धवने बोलवलं आहे. म्हणजे गेलो वर. उद्धवने गेलं होतं तिथं, कपडे घातले होते, एक शर्ट पॅन्ट. आणि बोलतो साहेब थोडा बसाल का? मी हा ना, का करताय? नाही कपडे टेलर करून आले, त्याला मी ट्राय करतो कुठला चांगला दिसतो. मी खरा, मी पण ऑब्झर्व करतो. हां, पहिलं शर्ट पॅन्ट घातलं, मग दुसरं काय घातलं, जॅकेट घातलं, मग आणि मग नंतर शेवटी हे एकच कपड्याने हा शरीर झाकतं ना, असं हे घातलं की आता नेहमी घालतो तू इथून पायापर्यंत. आणि मला होतं साहेब कसं केलं उत्तम, मला विकेट काढायचीच होती. केलं उत्तम, छान दिसतं साहेब, तुमच्या पर्सनॅलिटीला शोभतं. याने सुरूच केलं, ते अद्याप काढत नाही हो, अद्याप काढत नाही. एवढा भावलट माणूस महाराष्ट्रात मुख्यमंत्री झाला, आपला 10 वर्ष मागे घेऊन गेला. महाराष्ट्रात जनतेला हात जोडून सांगेल हे तिघं आहेत तर तिघं निकामी आहेत.
शिवसेनेत तर काय रस नाही, कोण राहिला नाही. 40 आमदार 42 आमदार गेल्यानंतर काय राहणार. आमचे पवार साहेब थोडे वाढले खासदार, पालवी फुटली लगेच आम्ही सत्तेवर येणार. कसे येणार, अजित येऊ देणार का तुम्हाला. आता बघा आज मोर्चा बारामतीला कसं येऊ देणार ना. शरद पवार कामाचे आता महाराष्ट्राला, आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचं का हो राहुल. दर दिवशी वेगळं काहीतरी असतं मनामध्ये. आणि महाराजांबद्दल सावरकरांबद्दल या लोकांनी कधीही चांगले गौरवोद्गार काढले नाही काढले. महाराष्ट्र स्वाभिमानी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. कोण धंदा करत असेल ना निवडणुकीसाठी, संजय राऊत कौडू देणार नाही. तू कधी गेलास, किती वाजता गेला, तिथे कोण कोण होते मला माहिती आहे. मी तिथून 7-8 मिनिटावर राहतो. तुझं एक कारस्थान निवडणुकीसाठी उद्रेक करायचा आहे महाराष्ट्रात, दंगली घडवायच्या आहेत. राज्य सरकार स्वस्त का, ताबडतोब अटक करा. हे जे फोटो दाखवतोय ना, सगळीकडे पाठवतोय ना, केलं पाहिजे असं माझं मत आहे. हा, ही घटना मी तुम्हाला सांगत होतो. धाडशी पुरुष, वय वर्ष 34. असं आता दिसतंय, असं दिसला का. मी त्या दिवशी पुतळा पाहायला गेलो. पुतळा 10-12 मिनिटात थांबलो. मला ते म्हणजे काय पणावरून झाकलाच होता, पाहण्यासारखं काय नव्हतं. आता हा संजय दाखवतो ते पण नव्हतं, झाकलेलं होतं. लगेच मी तिथून माझ्या घरी जायला 7-8 मिनिटं मी दुसऱ्या रस्त्याने निघालो. मध्ये महादेवाचं मंदिर आहे. हे नमस्कार करायला मी थांबलो. तिथे मला विजय वडेट्टीवार दिसले. मला काय विजय, कसं काय. काय नाही दादा, कशात तुम्ही. मला आला माझी तब्येतवर विचारली आणि तो गेला. अजून 2 मिनिटं पुढे गेलो, तेवढ्यात एक आवाज आला. घोषणा अभिष्णा देत काही लोक येत होते. मी पोलिसांना विचारलं कोण आहे. हो शिवसेनावाला आहे आदित्य ठाकरे लोक. अरे अच्छा. मला एस पीनं बोललो तुम्ही परवानगी नाही द्यायला, एका वेळेला एकाला द्यायला पाहिजे. मी गेल्यानंतर तुम्ही द्यायला पाहिजे ना. मी ऑफिशियली पत्र दिलं होतं. त्याच्या तोंडात शब्द नाही. तेवढ्यात ते आले तर तुम्ही पुतळा पाहायला रिसर्च जायला पाहिजे ना. दुःखद घटना आहे. होय का. हे आमचे जो टकरांगा वगैरे वगैरे घोषणा देत, तो कोण वैभव, तो दुसरा राऊत आणि बाकी सगळे. मग मी ते रूप पाहिलं. मी एस पी साहेब ये नाही जाएंगे वापिस. क्यों नाही जाएंगे. त्याला आपला हुकूम आहे की आपण नाही बोलतो नाही जा. 2 तास जागेवर बसले. 2 तास मधून फोन येते. उठून जायचा लांब उद्धव ठाकरेचा. काय बोलत असेल मला माहिती आहे. मग आमचे जयंत पाटील मित्र आले. दादा मोठं मन करा ना. कशासाठी करू, माझं काय चुकलं सांग. मी या रस्त्याने सरळ चालव, तुम्ही मधून असे येता का आक्रमण करायला. मग आम्हाला आक्रमण स्वीकारायची आम्हाला परवानगी असते नेहमी, ऑलवेज दिलेली ग्रँटेड. मी एवढं सोडणार. जयंत पाटील तिसऱ्यांदा आला. दादा जाऊ दे ना प्लीज एक. म्हटलं जयंत मी परवानगी देईन. त्या बाजूने जेवढी जागा आहे ना त्या जाडीने खाली मान करून सगळ्यांनी जायची. वर मान नाही, खाली मान करून. आणि वर मान केली काय झालं मी जबाबदार नाही मी जबाबदारी घेतो जा. आणि मग एक असे जात होते. अशी मान नव्हती, अशी होती तू जाताना. आणि काय काय बोलतं. एका 34 वर्षाच्या पोराला रोखण्यासाठी 42 वर्षाच्या पोराला त्यांच्या 72 वर्षाच्या बापाला येऊन घ्यावं लागलं. हीच दहशत असते जंगलात वाघाची. कशाची वाक्याची तशी काही जोड नाही. आणि आमच्या सिंधुदुर्गात तरी शुद्ध मराठी. बाप बी बोलत नाही, मुलगा म्हणतात. बाप म्हणत नाही, शिवी म्हणतात. आमच्याकडे कानफडात मारतात, बाप म्हणतात, शिवी समजतात. वडिलांना वडील, बाप नाही. दहशत असते. हीच दहशत कबूल करतो. वाघाची दहशत तो कबूल करतो. आणि आतमध्ये मात्र तिथून कोंबड्या काढल्या असत्या, तिथून आता खिशातून कोंबड्या फिरवतो का. काही बोलतो म्हणजे मनाला येईल तेवढं. श्रावण आहे ना तर खिशातून कोंबड्या पण बाहेर काढल्या असत्या. काय हा फोटो तुम्ही लोक सगळे छापता. मोदींना माफी कशासाठी मागितली. महाराजांचा पुतळा पडला म्हणून. पुतळा बसवताना भ्रष्टाचार झाला म्हणून की भ्रष्टाचार करणाऱ्यावर पांघरून घालण्यासाठी मागितली. उद्धव तुझी लायकी नाही रे देशाच्या पंतप्रधानबद्दल बोलण्याची. लायकी नाही. तुझ्यासारखा भ्रष्ट माणूस मी जो पाहिलाय आतापर्यंत तुझ्या लहानपणापासून. अरे तू मला एक काम सांगितलं, मी त्या माणसाला फोन केला किंवा उद्धवचं काम आहे करा. हे काम एवढं सांगायला
या माणसाने 3 लाख रुपये घेतले होते. पुण्याचे बिल्डर आणि ते शरद पवारचे पार्टनर. तो उद्धवकडे गेले, माझी ओळख नव्हती, की राणेसाहेबांची ओळख होती, तुम्ही जरा सांगा. मिलिंद नार्वेकरने पैसे आमच्या रवी शेंडगेकडून घेतले 3 लाख रुपये. कोण करायचे? काय रवी पण कुठेतरी असेल इथे, आहे का रे? असेल तर बोलव, जाता जाता हात. काय एवढ्या बरं. कोरोनामध्ये औषधाचा टेंडर आला, ज्याची आता चौकशी चालू आहे. 15% पैसे घेतले. 15. आदित्य ठाकरेंनी. भ्रष्टाचार या विषयावर उद्धव ठाकरेंनी बोलू नये. नारायण राणे असो, एकनाथ शिंदे असो, शिवसेने नसलेले आणि आता मंत्री असलेले अनेक जण आहेत. ते एकच काम करत होते, मातोश्रीवर पैसे पोचवायचं. पैसे हाताने दिले आहेत. तुझी रसीद कधीच दिली नाही उद्धव ठाकरेंनी. हा बोलतोय भ्रष्टाचार आणि मोदींवर बोलतोस तू. अरे जनाची नाही मनाची तरी. तू कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाही, कधीच होऊ शकणार नाही. तुला वैचारिकता नाही, कुठल्या विषयाचा प्रशासनाचं नॉलेज नाही, कायदा कसा हाताळतात तुला 1% पण त्याचं नॉलेज नाही. ना बजेटचं कसं काय म्हणून मुख्यमंत्री. तेव्हा शरद पवारांनी केलं. महाराष्ट्राला ही शिवसेना उद्धव ठाकरेची हिताची नाही, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी नाही, येणाऱ्या पिढीसाठी न्याय मिळेल, नोकरी मिळेल, आर्थिक सबळता, प्रगती होईल, एक लोक कल्याणकारी महाराष्ट्र घडेल ही अपेक्षा नाही. आणि आहे ना संजय राऊत, आग लाव्या, हा पेट्रोल घेऊनच फिरतो. कोण नसताना लावतो, कोण असताना लावत. काय तो राहणार नाही, त्याला माहिती आहे. हे सरकार का प्रोटेक्शन देतं माहीत नाही. मी त्याच्या प्रोटेक्शनबद्दल पण आक्षेप घेणार. त्या बाईसाहेब एक कोण आहेत, चपला मारतायत नारायण राणेची. आला घरात घुसून मारे. माझं नाव तरी परत घे ना जरा. मी कोण आहे, काय आहे, कधी घेतोय, काय सांग तरी, नकळत जा. तरी पोलिसनी नोटीस नाही दिली. घरात घुसून मारेन बोलली आहे. मारीन हे ऑफेन्स होतं. मी एकदा बोललो होतो 15 ऑगस्टला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेला किती वर्ष आली स्वातंत्र्याला, सांगता आलं नाही असं मागून बोलतो. किती वर्ष झाली. मी त्या म्हणालो होतो, अरे मी असतो ना तिथे उद्धवच्या कानफडत मारली असती. आता पण तेच वाक्य बोलतो. मला अटक झाली, मारली असती भूतकाळात. आई म्हणते आता मारणार आहे. का लायसन दिलाय? बाई मला समोर येऊन माझ्याकडे जरा बघ तरी, हिंमत. घर तर राहिलं लांब. मी हात कोणाचे विसरत नाही, माझी वाईट सवय आहे, कधीच विसरत नाही. बाई नको बोलू, महिला आहेत, यांच्या नादाला लागू नका. 57-58 वर्षाच्या इतिहासात यांनी कोणाचं घर बसवलं नाही. आमच्या किती महिला आहात. एक नाव सांगतो, दळवी. कुठे काय भांडुपला राहायच्या, सिंधुदुर्गाच्या होत्या. काही महिन्यापूर्वी माझ्याजवळ आल्या त्या ऑफिसमध्ये सिंधुदुर्गात. मी उभ्या राहिला. मी म्हटलं काय हो तुम्ही दळवीबाई, त्यांचा अवतार पावे ना मला. मला हो द्या. मी कुठे असता? दादा मी कुडाळात असते. का आलाय? पण ते माझ्या ऑपरेशनला घेतले, सिरियस आहे दादा. मी काय पाहिजे? मग लगेच मी PA ला सांगितलं आणि जी मदत लागेल ती करा. कधी मदत केली? जुने सैनिक, पदाधिकारी, नगरसेवक, ज्यांच्या घरात रमेश मोरे असो, विठ्ठल चव्हाण असो, ज्यांच्या हत्या झाल्या, घरी गेलास? चौकशी केली का? कसला बाता करतो. यांनी महाराष्ट्र शब्दच उच्चार नाही. महाराष्ट्राची संस्कृती नाही. जे उद्धव ठाकरे वागतो बोलतो ना, ही संस्कृती नाही. शिवाय देणं संस्कृती नाही. बाळासाहेबांनी आयुष्यात कोणाचा अपमान केला नाही, तोंडाने शिवी नाही घातली. भाषणात बोलताना आवेशपूर्ण जरूर बोलायचे. आणि अशी अवलाद तू ठीक आहे रे, तुला Z+B+ संरक्षण आहे म्हणून काय झालं असतं रे तुझं. मला क्यू करायची वाटते तुझ्या भाषेची, बोलण्याची. तीच आहे. मित्र थोडं लांबत आहे. महाराष्ट्रात सध्या संतप्त वातावरण आहे. याला मी राजकारण म्हणायला तयार नाही. हेतू पुरस्कार फायदा स्वतःचा करून घेण्यासाठी निवडणुकीवर लक्ष देऊन हे रचलेलं षडयंत्र आहे. यांना दंगल आणि राष्ट्रपुरुषांचं असं काहीतरी घडायला हवं होतं, याची वाट पाहत होती. माझी एक चिठ्ठी होती इथे, ते उदाहरण सांगतो. उदाहरणं घेतात ते भूतकाळ वाचत नाही.
वाढवण बंदर प्रकल्प एकूण गुंतवणूक 76,000 कोटीची आहे, रोजगार 12 लाख. अजून एक आहे, अजून एक संख्येच आहे. बघू संख्या नाही. ठीक आहे. मोदींनी जर महाराजांची माफी मागितली नसती तर महाराष्ट्राने त्यांना शिल्लक ठेवलं असतं का? हे तू बोलतोयस, तू बोल ना. काय काम करतायत मोदी? देशाचे पंतप्रधान आहेत. राष्ट्रीय पातळीवर देशाचं नाव लौकिक या भारताचं मोदींनी नेलं. राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत भारत 11 क्रमांकावर 14 मध्ये होता. मोदी साहेबांनी आज 10 वर्षानंतर 5व्या क्रमांकावर आणला आणि 3 वर्षानंतर अमेरिका, चायना आणि भारत 3ऱ्या नंबरवर येणार. तू असं काहीतरी काम केलं का रे सांगावं? आज जवळपास 80-90 कोटी लोकांना मोफत धान्य मिळत आहे. महिलांसाठी अनेक योजना आहेत. विकास गती बघा, एअरपोर्ट किती दुप्पट झालेत. 14ला होते त्यापेक्षा दुप्पट. डॉक्टरच्या जागा बघा पहिल्यापेक्षा किती पटीने वाढल्या. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक पायाभूत सुविधा सगळ्या ठिकाणी एवढ्या प्रमाणात प्रगती झाली म्हणून भारत आता 5व्या क्रमांकावर आणि 3ऱ्या क्रमांकावर येणार. तू काय केलंस रे? 10 वर्ष मागे महाराष्ट्र नेला प्रगतीसाठी. तुला इन्फ्रास्ट्रक्चर, पर कॅपिटा इन्कम, GDP काय माहिती आहे का? हल्ला काय GDP? तुला बोलायला काय अधिकार नाही? कधी माझ्यावर 1 by 1 अरेंज करावं पत्रकार, ऐकलं का? अरेंज करा. मगरुरी मागितलेली माफी आम्हाला मान्य नाही. मगरुरीने त्यांचा चेहरा आहे तसा, त्यांचा करारी माणूस दिसतो. तुझ्याकडे बाहेर तो मरगळ आलेला मूर्ख माणूस दिसतोस. हा फरक आहे. शेंबडा माणूस दिसतो खरंच. तिथपर्यंत आले ते थोडे पांढरे वाटत शेमूट पडतोय का काय? ते फोटो बघा सगळे. आणि मोदीने म्हणे मगरुरी अरे बोलले, असे बोललेच मी माफी मागतो महाराज का? त्या चुकीचं काय आहे? पण ह्याला काय वाटत नाही. पंतप्रधानावर बोलतो हा माणूस. जनाची नाही मनाची तरी वाटली. घटनाबाह्य सरकारला इथून सांगितलं पाहिजे, गेट आउट ऑफ इंडिया सरकारला. मी शिंदे तुमच्यातून गेला आणि इकडे मुख्यमंत्री झाला. चळफळा घटनाबाह्य सरकार, हिंदे सरकार. आणि तुमच्याकडे होता तो बॅगा पोचवत होता तेव्हा, हा ठाण्यावरून बॅगा येत होता तेव्हा मागचा गेट मातुश्रा आपोआप उघडायचा. तो झाला, तो तेव्हा तसा नव्हता. गेट आउट. हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे.